बाकीचं घेऊ. जरांगे पुन्हा बसतायत, कोण उठून बसवते त्यांना कळत नाही की काल या संदर्भात बैठक झाली. माननीय मुख्यमंत्र्यांनी धनगर समाजाच्या नेत्यांसोबत चर्चा करून अतिशय सकारात्मक रोडमॅप तयार केलेला आहे. मी काल उपराष्ट्रपतींसोबत कार्यक्रमात असल्यामुळे मी त्या बैठकीला नव्हतो, परंतु मला विश्वास आहे की माननीय मुख्यमंत्र्यांनी सकारात्मक भूमिका घेतलेली आहे आणि त्या दिशेनं आपण पुढे चाललो. जरांगेला नेमकं कोण हे करताय? सातत्याने उपोषण आंदोलन चाललंय काय कळत नाही. तुम्ही त्यांना विचारलं पाहिजे, मला विचार. चुकीच्या माणसाला टार्गेट करतायत, चुकीच्या माणसाला विचारता तुम्ही. काही राजकारण आहे त्याच्या मागे? कोण करताय? फायरिंगच्या 3 घटना घडल्या. नाही, कुठलीही घटना घडली तरी आम्ही कोणाला सोडत नाही. तुम्ही बघितलाय, तात्काळ शोधून काढतो आणि त्यांना ठोकून काढतो, म्हणजे जेलमध्ये टाकतो. नाही तर तुम्ही वेगळं ठोकून म्हणाल. हो, असं आहे बघा. एक गोष्ट आपल्याला सांगतो, अनेक वेळा नेत्यांना माहिती नसतं. आता इथे इतके लोक आहे, कोण माझ्यासोबत फोटो काढेल, कोण मला हार घालेल, हे काही माहिती नसतं. माहिती असताना साधारणपणे असं होऊ नये अशी अपेक्षा आहे. जागा वाटप अतिशय चांगल्या प्रकारे पुढे चाललेलं आहे. आम्ही लवकरच ते पूर्ण करू. भाजपची पहिली यादी कधी? तर आपण बघतोय पुण्यात देवेंद्र फडणवीस बोलत होते आणि या जरांगे मला का बोलतात हे त्यांनाच विचारा असं विधान त्यांनी केलं. याशिवाय जागा वाटपासंदर्भात देखील त्यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे.